तुम्ही बघता भुसभुशीत काळीशार सोन्यासारखी माती तयार होण्याचं कारण काय आहे? इथे झाडं आहे आणि इथे वर बघा तुम्ही मागच्या साईडनं मोठे मोठे कडुलिंबाचं आंब्याचं असे झाडं आहे आणि सगळे सुकलेले पानं इथे पडतात आणि याच्यावर आतमध्ये बघा असे जीवाणू तयार होतात की ते मातीची गुणवत्ता वाढवतात. आणि हे माती बघा हे खत म्हणू शकता तुम्ही. बघा किती छान झालेलं आहे, भुसभुशीत एकदम काळीशार असं आपलं खतच म्हणू शकतो आपण. अशी माती तयार झालेली आहे इथली. आणि आता हे सुकलेलं पानं मी बाजूने याच्यासाठी केले की पावसाळ्यात विंचूकाट्याची भीती असते, त्याच्यामुळे हे काढून घेते. आणि इथे तुम्ही जर हे मातीत एक खड्डा करून दाबाल तर उत्तम खत अशाच पद्धतीने तयार होते. आणि निसर्गाची काय कमाल असते, जेव्हा उन्हाळा सुरू होते तेव्हा हे सुकलेले पानं झाडांच्या अवतीभोवती पडतात. म्हणजे झाडांना, आपल्या मुळ्यांना ते थंडावा प्रदान करतात, झाडांना सुकू देत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यावर पावसाळ्यात जेव्हा पाणी पडते तेव्हा त्याचं खतात रूपांतर होते. त्यात असे गांडूळ वगैरे असे तयार होतात आणि अशी निसर्गाची असं चक्र असते आणि ते बरोबर सुरू राहते केमिकल्सचा वापर न केला तर. तेच मी तुम्हाला दाखवलं. आता बघा बऱ्याच मी जे खतं बनवले होते आणि त्याचा आज तुम्हाला रिझल्ट दाखवते. बघा हे आहे आपलं कोरफडपासून तयार केलेलं खत. बघा किती भुसभुशीत माती तयार झालेली आहे. म्हणजे कमी खर्चामध्ये हे खतं तयार होतात. आणि दुसरं म्हणजे असे बरेच खतं तयार केले होते. बघा हे इथे पण खत तयार झालेलं आहे आपलं. आणि हे आता खताचा उपयोग बघा, मी जे ग्रो बॅग कचऱ्याने वगैरे भरले ना त्याच्यावर परत हे टाकते. हे टाकल्यामुळे खताची प्रक्रिया लवकर तयार होते आणि आपली मातीची समस्या आणि खताची समस्या दूर होते. आज रिझल्ट याच्यासाठी दाखवला बघा. आता काही दिवसापूर्वी, एवढ्यात जास्त दिवस नाही झाले, मी खत बनवून दाखवलं होतं ना, तेच हे आहे बघा. आतमध्ये असं कसं कंपोस्ट तयार करण्यामध्ये रूपांतर होते. आता बघा याच कुंडीत भरण्यामध्ये मी वापरत आहे. अशा पद्धतीने आपण ग्रो बॅग भरत राहिलो आणि मातीची गुणवत्ता वाढत राहिलो तर माती सोन्यासारखी तयार होईल, भुसभुशीत तयार होईल. हे मातीच वाटणार नाही, कंपोस्टसारखा काळा शार्प कलर येईल बघा. एक कांद्याचं होतं, एक कोरफडचं होतं, एक कडुलिंबाचे होते. असे वेगवेगळ्या पद्धतीचे यावर्षी मी खतं तयार केलेले आहे. उन्हाळ्यात हेच काम केलेलं आहे जास्तीत जास्त. आणि आता बघा इथे पण काही दिवसापूर्वी टाकलेले कार्डबोर्ड वगैरे हे सुद्धा आपल्या खतामध्ये जाणार आहे. हे सर्व मी हे मोठ्या ग्रो बॅगमध्ये टाकत आहे. पाऊस येईन किंवा पाणी पडेल तर हे अजून आतमध्ये दबेल. पण बघा किती छान असा उत्तम रिझल्ट मिळतो. म्हणून तुमच्या अवतीभोवती जो आपण कचरा म्हणून फेकतो तो नक्कीच फेकू नका, त्याचा बागेमध्ये उपयोग करा. तुम्हाला जर डायरेक्ट झाडांमध्ये नाही टाकायचं असेल तर तुम्ही वेगळ्या पद्धतीने खतसुद्धा बनवू शकतो त्याचं. आणि जेव्हा त्याचा रिझल्ट मिळतो ना तेव्हा मात्र खूप आनंद होतो. कचऱ्यातून सोनं निर्माण होते. आणि अशा पद्धतीने बघा छान हिरवेगार झाडंसुद्धा राहतात अशा खतांच्या वापराने. कारण हे खत थंड राहते. कशी वाटली माहिती नक्की सांगा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. असेच नवीन व्हिडिओ घेऊन येईन.